पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। निगडोली गावात वृद्ध दाम्पत्याचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह। रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाणे हद्दीत निगडोली गावातील रहिवासी रघुनाथ फराट आणि सुरेखा फराट या दोन्ही वृद्ध दाम्पत्याचा गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली। दोन्ही वृद्ध दाम्पत्य यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले। दोन्ही वृद्ध दाम्पत्य यांचे गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। तात्काळ घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हत्येच्या गुन्ह्यातील तपास सुरू केला। पोलिसांपुढे एक मोठे आव्हान आहे। दोन्ही वयोवृद्ध आहेत, ज्यांना का मारले गेले अजूनपर्यंत समजलं नाही। खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तातडीने वरिष्ठांच्या आदेशाने टीम रवाना करून चौकशी सुरू केली आहे। या घटनास्थळी डीवायएसपी यांनी सुद्धा भेट देऊन तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे असे आदेश दिले आहेत। रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये निगडोली या गावामध्ये आज दिनांक 26/5/2026 रोजी खालापूर पोलीस स्टेशन येथे माहिती मिळाली की निगडोली गावातील रघुनाथ फराट आणि त्यांची पत्नी सुरेखा फराट, ज्यांचं रघुनाथ फराट यांचं वय 73 वर्ष आहे आणि सुरेखा फराट यांचं वय 58 वर्ष आहे। हे दोघे वृद्ध दाम्पत्य घरामध्ये राहत होते, एकटेच राहत होते आणि काल रात्री किंवा त्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या दोघांची गळा चिरून हत्या केलेली आहे। त्या पद्धतीने आपण लगेच तपास कार्य चालू केलं, घटनास्थळाला भेट दिलेली आहे। त्या पद्धतीने त्यातले जे प्राथमिक पुरावे आपण प्राप्त केलेले आहेत आणि खालापूर पोलीस स्टेशन येथे FIR दाखल करून, म्हणजे खुनाच्या गुन्ह्याची FIR दाखल करून पुढील तपास खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार हे करत आहेत। हा गुन्हा संवेदनशील असल्यामुळे या ठिकाणी जिल्ह्याच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे। त्या पद्धतीने एक 5 ते 6 तपास पथके बनवून या आरोपींचा निष्पन्न करण्याचा आणि शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि लवकरच हा गुन्हा उघडकीस येऊन आरोपी निष्पन्न केले जातील अशी आम्हाला खात्री आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।